राजा दुखिया प्रजा भी दुखिया आहे की नाही। बघा तुम्ही शेती नसणारी माणसं दुःखी आहेत, पण त्याही पेक्षा जास्त शेती असणारी माणसं दुःखी आहेत। बघा ज्याची शेती कोरडवाहूची त्याला असं वाटतं की आम्हाला पाणी नाही म्हणून दुःख आहे, पण पाणी लागल्याच्या नंतर रात्री 12 वाजता दार धरायला जाताना त्याला विचारा किती दुःख होतं। प्रत्येक माणूस जगातला दुःखी आहे, प्रत्येक ज्याला मुलं नाहीत संतती जर नसेल तर माणसाला दुःख आहे, पण त्याही पेक्षा जास्त दुःख ज्याला लेकर आहेत ना त्याला आहे, ज्याला मुलं आहेत त्याला त्याही पेक्षा जास्त दुःख आहे। तुम्ही म्हणाल कसं काय सांगते, माणूस जगातला दुःखी आहे। मुलं नसणारी माणसं दुःखी आहेत, पण त्याही पेक्षा जास्त दुःखी मुलं असणारी माणसं आहेत। तुम्हाला एक प्रसंग सांगते ऐका। एक अत्यंत गरीब कुटुंब होतं, अत्यंत हलाखीची परिस्थिती। बापाने दुसऱ्याच्या शेतामध्ये सालानी राहावं, आईने गावामध्ये धुणं भांडी मजुरी करावी आणि मुलांना पालन पोषण करून शिकवलं। एक मुलगा वकील झाला, दुसरा मुलगा इंजिनियर झाला। वकील झालेला मुलगा पुण्याला गेला आणि इंजिनियर झालेला मुलगा इकडे हैदराबादला गेला। आपल्या आई वडिलांनी आपल्याला गरीब परिस्थितीतून शिकवलं, याची जाण ठेवून मुलांनी सुद्धा आपल्या गावामध्ये चांगलं 2 मजली घर बांधलं। एक गुंठाभर ही जमीन नव्हती, पण चांगली 5-10 एकर जमीन सुद्धा घेतली। थोडा दिवस फार चांगलं चाललं, पण एके दिवशी एका दिवाळीला काहीतरी दोघा भावंडांचं खटकलं, काहीतरी मतभेद निर्माण झाले आणि त्याचं रूपांतर भांडणामध्ये झालं। भांडण एवढं वाढलं, गावातल्या 4-2 प्रतिष्ठित माणसांना त्यांनी बोलवून घेतलं आणि सांगितलंय बघा आमच्या भावाभावाचं भांडण झालं, आता आमचं पटत नाही, आम्हाला वेगळं राहायचंय, तुम्ही आमची वाटणी करून द्या। गावातले सरपंच असतील, पाटील असतील, तंटामुक्ती अध्यक्ष असतील, सगळ्यांना बोलवून घेतलं। सगळ्यांनी त्यांची बरोबर वाटणी केली। खाल्लाकडची शेती ह्याला, वरलाकडची ह्याला, हे ट्रॅक्टर त्याला, ही गाडी ह्याला, सगळी बरोबर वाटणी केली। कारण सांगू का तुम्हाला, वाटणी करताना जर का चुकीची वाटणी केली तर त्या माणसाला कृमीभोजन नावाच्या नरकामध्ये जावं लागतं। हे भागवतामध्ये वर्णन आहे, 28 नरकाचं वर्णन आहे। वाटणी करत असताना, न्याय निवाडा करत असताना एखाद्याच्या पारड्यामध्ये जर का झुकतं माप दिलं तर त्याचं काय होतं मला माहित नाही, पण वाटणी करणारा मात्र नरकात गेल्याशिवाय राहत नाही। त्यांनी सगळ्यांनी मिळून त्यांची बरोबर वाटणी केली। त्यांनी म्हणायचं बाबा आता ही वाटणी कोण उचलणार, आणि लगेच म्हणायचं आता ही वाटणी मी उचलणार। पुढची वाटणी आली की आता त्याने उचलली, आता मी उचलणार। हे मी तुम्हाला का सांगते, मुलं नसणारी माणसं दुःखी आहेत का मुलं असणारी माणसं त्याही पेक्षा किती दुःखी आहेत हे सांगण्यासाठी मी तुम्हाला हा पसारा म्हणतेय। सगळ्या वाटण्या झाल्या, शेतीची वाटणी झाली, रानाची वाटणी झाली, घराची वाटणी झाली, ट्रॅक्टरची वाटणी झाली, घरातल्या भांड्याची वाटणी झाली, सगळ्याची वाटणी झाली। सगळ्या वाटण्या संपल्या, आता सगळ्या वाटण्या संपल्या आणि आता शेवटी ती लोक त्या मुलांना म्हटली बाळांनो अरे संपल्या रे सगळ्या वाटण्या, आता संपल्या सगळ्या वाटण्या, आता फक्त एक सगळ्यात महत्वाची वाटणी शिल्लक आहे, कोण उचलणार? अरे या वाटणीसारखं महत्व दुसऱ्या कुठल्याच वाटणीला नाही, सांगा कोण उचलणार? अरे एखादी 2 एकर शेती कमी आली तर ती पुन्हा घेता येईल, ट्रॅक्टर नाही तर त्याही पेक्षा मोठा ट्रॅक्टर घेता येईल, पण ही फार महत्वाची वाटणी आहे, सांगा कोण उचलणार? दोघांपैकी एकाचाही हात पुढे होत नव्हता, एकही म्हणत नव्हता की ही वाटणी मी उचलणार। कदाचित तुम्ही सुज्ञ श्रोते आहात, तुमच्या लक्षात आलं असेल, मी सांगण्याची आवश्यकता नाही, सगळ्यात महत्वाची वाटणी होती, पण त्या वाटणीचं महत्व मात्र त्यांना वाटत नव्हतं आणि ती वाटणी होती आई वडिलांची। दोघांना विचारलं अरे कोण घेणार ही महत्वाची वाटणी? शेतीच्या वेळेस म्हणत होता मी उचलणार, घराच्या वेळेस म्हणत होता मी उचलणार, आता सांगा ही वाटणी कोण उचलणार? थोरल्याला सांगितलं बाबा तुझा मान आहे, उचलशील का? त्याने सांगितलं माझा फ्लॅट लहान आहे,
आणि माझ्या फ्लॅटमध्ये मी आणि माझी 2 पोरं सोडून चौथा 5वा माणूस बसू शकत नाही. ही वाटणी मी उचलू शकत नाही. धाकट्याला विचारलं, बाबा त्याने नाकारली, किमान तू तरी. त्याने सांगितलं, माझं पण रोज लहान आहे, मी सुद्धा ही वाटणी उचलू शकत नाही. दोघही वाटणी उचलायला तयार नाहीत. म्हातारा म्हातारी कोपऱ्यामध्ये बसून त्यांच्याकडे पाहत होते. डोळ्यात पाणी आणलेलं होतं, पण त्यांना धीर होता. त्यांना वाटत होतं की, त्यांना विश्वास होता की या गावातील 4 माणसं आपली काहीतरी व्यवस्था करतील. माझ्यासारख्यांनी जावं आणि सांगावं, बाबा काही काळजी करू नका, तुमची सगळी व्यवस्था करून देतील. आणि मग गावातले एका प्रतिष्ठित माणसाने असा एक पर्याय काढला. अरे काय झालं, का बरं तुम्ही ही वाटणी उचलत नाही, सांगा बरं. त्यांनी सांगितलं, दोघही जर एकाच वेळेस आमच्याकडे वाटले तर आमच्याकडे तशी ऍडजस्टमेंट होत नाही. मग गावातल्या एका प्रतिष्ठित माणसाने असा एक मधला मार्ग काढला. काय काढला? पर्याय काढला, मधला मार्ग काढला. ते म्हटले, मग असं करा ना, एकाकडे आईला ठेवू आणि दुसऱ्याकडे बापाला ठेवू. खरं तर हे खूप मोठं पाप आहे बरं का. पती पत्नीची ताटातूट केल्यानंतर काय होतं. आता आपण रामायण ऐकता, आपण भागवत ऐकता, आपल्याला माहिती असेल, सीता माता ज्या वेळेस लहान होत्या, आणि लहान असताना जनक राजाच्या जनकपुरीमध्ये एक व्यापारी आपल्या पिंजऱ्यामध्ये पोपटाला आणि मैनेला घेऊन जात होता. जात असताना सीता मातेने त्या पिंजऱ्यातल्या पोपटाकडे आणि मैनेकडे पाहिलं आणि त्या व्यापाऱ्याला विचारलं, या पोपट मैन्याची किंमत काय? व्यापाऱ्याने सांगितलं, फक्त 200 रुपये. सीता मातेने त्या ठिकाणी विचारलं, हे बोलतात का? व्यापाऱ्याने सांगितलं, याच्यातला पोपट बोलतो, पण मैना मात्र बोलत नाही, तिला बोलता येत नाही. पोपट मात्र छान बोलतो. मग 2-4 वाक्य काही बोलायला लावले. पोपट बोलायला लागला. सीता मातेला तो पोपट फार आवडला आणि सीता मातेने त्या व्यापाऱ्याकडे तो पोपट देण्याची विनंती केली. दादा, मला फक्त याच्यातला पोपट पाहिजे. तेव्हा व्यापाऱ्याने सांगितलं, हे बघा, घ्यायचं असेल तर जोडी घ्या, मी तोडून विकत नाही. असं म्हटल्यानंतर सीता माता हट्टाला पेटल्या, नाही, मी घेणार तर फक्त पोपटच, मैनेला घेणार नाही. सीता माता म्हणतायत, मला पोपट द्या. व्यापारी म्हणतो, देणार नाही. शेवटी सीता मातेने त्या व्यापाऱ्याला धमकी दिली. सांगितलं, तुला माहितीये का मी कोण आहे? जनकपुरीचा राजा, मिथिला नरेश जनक राजाची मी कन्या आहे. जर ठरवलं तर तुला 2 मिनिटाच्या आत बंदी शाळेत टाकू शकते, जेलमध्ये टाकू शकते. सांगशील तसं ऐकलं पाहिजे. तो व्यापारी लट 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 कापायला लागला. त्याने हात जोडले, म्हटलं, हे बघा, मी तोडून विकत नाही, बरं माझं ऐका. पण त्या व्यापाऱ्याचं सीता मातेने ऐकलं नाही. त्याच्या इच्छेविरुद्ध, त्याच्या मनाविरुद्ध सीता मातेने फक्त पोपट घेतला आणि पिंजऱ्याचा दरवाजा झाकला आणि त्या मैनेला घेऊन तो व्यापारी पुढे निघाला. ती पिंजऱ्यातली मैना एकदा पोपटाकडे पाहत होती, एकदा सीता मातेकडे पाहत होती, धाय मोकलून रडत होती आणि डोळ्यातून अश्रू आणत होती. आणि ती मैना त्या सीता मातेला म्हणत होती, अगं सीते, मला माझ्या मालकापासून तोडू नकोस ग सीते. अरे, पतीपासून दूर गेल्यानंतर काय दुःख होतं तुला ठाऊक नाही ग सीते. मला माझ्या पतीपासून दूर करू नको सीते. पण सीता माता मात्र ऐकायला तयार नव्हती. तेव्हा त्या दुःखी अवस्थेमध्ये, त्या व्याकुळ अवस्थेमध्ये त्या मैनेने सीता मातेला शाप दिला. आज तू मला माझ्या पतीपासून दूर करतेस ना, माझा शाप आहे तुला. एक दिवस तुला सुद्धा तुझ्या पतीपासून दूर राहावं लागेल. आणि त्या मैनेचा शाप म्हणून सीता मातेला रामप्रभूंना सोडून अशोकवनात राहावं लागलं. पोपटाची आणि मैनेची ताटातूट केल्यानंतर जर देवाच्या बायकोला एवढं प्रायश्चित्त भोगावं लागत असेल, तर आमच्या सारख्यांनी या पती पत्नीची, माय बापांची ताटातूट केल्यानंतर ते पाप
कुठं भोगावं लागेल कोणास ठाऊक. पुन्हा पुन्हा विनंती केली त्या दोन्ही मुलांना. अरे कोण घेणार? एक जण सुद्धा तयार होत नव्हता. एक मुलगा सुद्धा तयार होत नव्हता. नाही म्हणले, जमणार नाही, आमच्याकडे ऍडजस्टमेंट होत नाही. आता मात्र त्यांनी विचार केला. शेवटी सगळ्यांनी असा विचार केला की चला होऊ द्या आपल्या हातून एखादं पाप, पण निदान ह्यांच्या जेवणाची तरी व्यवस्था होईल. म्हटलं ठीक आहे. शेवटी असा निर्णय झाला आणि एकाच्या वाट्याला बाप दिला आणि दुसऱ्याच्या वाट्याला आई दिली. एकाच्या वाट्याला बाप दिला, दुसऱ्याच्या वाट्याला आई दिली. एक जण बापाला घेऊन पुण्याला गेला, दुसरा आईला घेऊन हैदराबादला गेला. कधीच ते पती पत्नी एकमेकाला सोडून राहिलेले नव्हते, पण आता मात्र ते एकमेकापासून दूर गेले, खचून गेले आणि 2 वर्षाच्या आतच ते म्हातारं मरून गेलं. मेलं म्हातारं. आता बाप मेल्यानंतर दोन्ही पोरांची वादावादी सुरू झाली. 10 दिवसावर आलंय गोड जेवण. गोड जेवणाचा खर्च कोण करणार? तुम्हाला एक सांगू, 2 पोरं जर असतील ना तर मोहरी पासून हिशोब घेणारी पोरं आहेत, लक्षात ठेवा. तुम्ही कितीही कमवा, कितीही कमवा. वादावादी सुरू झाली, गोड जेवणाचा खर्च कोण करणार? आता मात्र लोकांनी मध्यस्थी केली, दोघांनी मिळून गोड जेवण केलं. कसा तरी कार्यक्रम संपन्न झाला. 5-6 महिने झाले आणि 5-6 महिने झाल्यानंतर ज्याच्याकडे आईला दिलं होतं ते म्हणायला लागलं त्याच्या वाट्याला बाप दिला आणि माझ्या वाट्याला आई दिली. त्याच्या वाट्याचा बाप मरून गेला, पण माझ्या वाट्याची आई कधी मरणार कोणास ठाऊक. ही आई मी किती दिवस सांभाळायची, किती दिवस. आणि ही आई काय फक्त माझी एकट्याचीच आई? मग बाबा काय करायचं? काय नाही म्हणला, आईची वाटणी झाली पाहिजे. ठीक आहे, काय हरकत नाही. जानेवारी महिना थोरल्याकडे दिला, फेब्रुवारी महिना धाकट्याकडे सांभाळायला, धाकट्याकडे पाठवायचं. मार्च महिना लगे इकडं, एप्रिल तिकडं, म्हणजे महिनावार वाटणी झाली. असं 1 वर्ष निघून गेलं. आणि 1 वर्ष निघून गेल्याच्या नंतर ज्याच्याकडे जानेवारी महिना होता ना, ज्याच्याकडे जानेवारी महिना होता तो म्हणायला लागला, त्याने कंप्लेंट केली, तुम्ही त्याच्याकडे फेब्रुवारी महिना दिला आणि माझ्याकडे जानेवारी महिना का दिला? अरे काय चुकलं मग? अहो तुम्हाला माहितीये का, जानेवारी महिन्यामध्ये 31 दिवस असतात आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये फक्त 28च दिवस असतात. 3 दिवस मी म्हातारी जास्त का सांभाळायची? मग मला सांगा, लेकरं नसणारी माणसं दुःखी आहेत का लेकरं असणारी? जगातल्या प्रत्येकाला दुःख आहे. मला सांगायचंय काय, गरीबापासून ते श्रीमंतापर्यंत दुःख आहे. गरीबाला काय खायला मिळत नाही म्हणून दुःख आहे आणि श्रीमंताला खाल्लेलं पचत नाही म्हणून दुःख आहे. फक्त दुःख कोणापुढे कथन करायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. कारण हे जग इतकं विचित्र आहे, ते रडून ऐकतं, बाजूला गेलं की तेच दुःख हसून सांगणारं जग आहे. म्हणून तुम्हाला वाटत असेल आपलं दुःख सांगावं, एक तर आपल्या आई वडिलांसमोर ते दुःख प्रगट करा, नाहीतर मग देवासमोर. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. आणि देवाला सुख दुःख सांगा, देव तुमचं दुःख निवारण केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी तुम्हाला सांगेल, तुम्ही संतांच्या संगतीमध्ये गेला, देवाच्या सानिध्यात गेला तर तुम्हाला सुखच सुख आहे. हे मी म्हणत नाही, महाराज म्हणतात, वैष्णवा